श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आपण आताची जी रीडिंग बघणार आहोत ती आठवड्याची बघणार आहोत. पण मी 2-3 व्हिडिओ, सगळे व्हिडिओ म्हणजे प्रत्येक राशीचे व्हिडिओ पोस्ट केले होते, पण त्यामध्ये 3 व्हिडिओमध्ये असं ऐकायला स्पष्ट आलेलं नाही आहे, आवाजच येत नाही आहे. मकर राशीसाठी आणि कुंभ आणि मीन राशीसाठी, या 3 राशींचे व्हिडिओ जे आहेत ते मी पोस्ट केले होते, पण ते डिलीट केले, कारण त्याच्यावरती ऐकायला आवाज येत नाही आहे. मग आताचा जो व्हिडिओ जो बनवलेला आहे, अपलोड करणार आहे, तो मकर राशीसाठी आहे. लास्टमध्ये त्यामध्ये आवाज येत नाही आहे व्यवस्थित, तर तो मी परत एकदा अपलोड करते आहे. आणि अगोदरचा आहे तो काढून टाकते आहे, कारण त्यात आवाजच येत नाही आहे. सुरुवातीला येतोय पण नंतर येत नाही. आणि कुंभ आणि मीन राशीसाठी काहीच आवाज येत नाही आहे. श्री स्वामी समर्थ. तर आठवड्याभरामध्ये तुम्हाला मकर राशीसाठी सांगायचं बोललं तरी, या आठवड्यामध्ये तुम्हाला काही ते बर्डन फील होतंय, काहीतरी टेन्शन आहे, त्रास आहे, मनस्ताप आहे, कोणतं काम मार्गी लागतंय किंवा लागतंय किंवा नाही लागत, हे सगळं तुम्हाला म्हणजे जास्त त्रासदायक होतंय. स्वप्न आहे, स्वप्नाच्या मागे धावताय, पण ते कंप्लीट होण्यासाठी डिले होत चाललाय, वेळ होत चाललाय, पण त्यातून तुम्हाला लवकरात लवकर यातून मार्ग काढून पुढे जाण्याचा सुद्धा तुम्ही प्रयत्न करताय. आयुष्यामध्ये अशी एक संधी आहे की ज्याच्यातून तुम्हाला पुढे जायचं आहे, पण एक व्यक्ती असा आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये तो व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये यावा, किंवा तुम्हाला असं स्वप्न आहे, तुमचं असं ड्रीम आहे, स्वप्न तुमचं ड्रीम असं आहे की जेणेकरून तुमच्या स्वप्नातला राजकुमार किंवा राजकुमारी जे आहे ती माझ्या आयुष्यात अजून कशी नाही आहे, किंवा का आलेली नाही आहे, किंवा माझं स्वप्न का पूर्ण झालेलं नाही आहे, किंवा तुमची जे एक दोघं म्हणजे तुमचे पार्टनर आणि तुम्ही, या दोघांमधली जी बॉन्डिंग आहे ती अजून कशी काय व्यवस्थित नाही आहे, हा सुद्धा प्रश्न तुम्हाला कधी कधी पडलेला आहे. स्वप्न आहे तुमचं त्या बाबतीत, लव्ह रिलेशनच्या बाबतीत बोलायला गेलं तरी ते तुमचं स्वप्न आहे, ते कंप्लीट होत नाही आहे लवकर, हे सुद्धा तुम्हाला म्हणजे त्रासाचंच आहे. तर अजून सांगायचं असं बोललं तरी तुम्हाला शोध आहे कोणत्या गोष्टीचा, काही हवं आहे तुम्हाला, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करताय, जेणेकरून लवकरात लवकर स्वप्न पूर्ण व्हावं, किंवा कुठेतरी सेटल व्हावं, किंवा सेटल होण्याचं जास्त हे आहे तुम्हाला. एक मिनटं. सेटल होण्यासाठी तुम्हाला जास्त कुठेतरी म्हणजे बाहेरगावी जाऊन सेटल व्हायचं असेल, किंवा जिथे आता तुम्ही राहताय, किंवा परदेशी जाऊन सेटल व्हायचं आहे, एका नोकरी संदर्भात असेल, किंवा तुमच्या जे नोकरी म्हणजे जिथं आता तुम्ही काम करताय तिथून पुढे जाऊन अजून तुम्हाला दुसरी काहीतरी ग्रोथ करायची आहे, किंवा जे आहे त्यामध्ये अजून जरासं जास्त ग्रोथ करायचं आहे. जे असेल त्यात तर तुमचं इन्कम जास्त नाही आहे, किंवा म्हणावं इतकं तुम्हाला सक्सेस नाही आहे, किंवा तुमचं अबंडन्स, किंवा तुमच्या डोक्यामध्ये एखादा भविष्यासाठी जो ग्रोथ आहे, जे स्वप्न आहे ते बॅलन्स म्हणजे कमी पैसा इन्कम त्यात जरासं कमी कुठेतरी पडतोय, ते कुठेतरी वाढवायचं आहे तुम्हाला, किंवा येणारा पैसा तिथेच संपून जावा, पुढे भविष्यासाठी काही शिल्लक राहत नाही. यासाठी काहीतरी तुमचं डोक्यामध्ये प्लॅनिंग आहे, जेणेकरून यातून सगळं पुढे जाऊन ग्रोथ चांगलं व्हावं, हे जास्त तुम्हाला वाटतंय. बाकीचं सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. लहान मुलांसाठी वगैरे सगळं अबंडन्स पैसा ह्या आठवड्यामध्ये थोडासा ताणतणाव राहताना दिसतो आहे. 8 दिवसाची एनर्जी तुमची डाऊन फील दिसते आहे थोडीशी. म्हणजे एनर्जी काही असं म्हणजे म्हणावं इतकी चांगली नाही आहे असं तुम्हाला वाटतंय. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. श्री स्वामी समर्थ. रेणुका मातेच्या नावानं चांगलं. बघा, अडथळा खूप आहे तुमच्या आयुष्यामध्ये, ऑलरेडी आहे, अगोदर पण आहे आणि आज या आठवड्यामध्ये सुद्धा असणार आहे. तर यातून मार्ग सुद्धा तुम्ही काढताय, किंवा मार्ग निघताना दिसतोय, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जे काही चाललंय, तुमच्या आयुष्याचा प्रवास जो आहे तो चाललाय, पण त्यात असं तुम्हाला कधी कधी वाटतंय, बाबा मी चाललोय, निघालोय फक्त, पण माझं सक्सेस कधी आहे, मी ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करतोय ते कधी मिळणार आहे मला. मी मगाशी सांगितलं, तुमचं एक स्वप्न आहे, ड्रीम आहे, तुम्हाला 7 समुद्राच्या पार जाऊन एक स्वतःसाठी काहीतरी नवीन काहीतरी स्टार्ट करायचं आहे, किंवा बिझनेस आपलं काहीतरी आयुष्यातलं काही गोष्टी वाढाव्यात, किंवा
इन्कम जास्तकडे जास्त फोकस आहे तुम्हाला. सेटल होणे म्हणतात ते जास्त तुमच्या डोक्यामध्ये, ते माइंडमध्ये जास्त आहे. करिअरच्या बाबतीत जास्त टेन्शन आहे मकर राशीसाठी. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आहेत, तर त्या मला व्यवस्थित दिसत आहे तिथं. तर आडफाटा म्हणजे आडफाटा कशासाठी आडफाटा आहे मी तुम्हाला सांगते, की करिअरसाठी जो प्रयत्न तुम्ही करताय, फक्त प्रयत्न करून अपेक्षित नाही आहे. जो मार्ग धरलेला आहे किंवा जो मार्ग तुम्ही निवडलेला आहे, तो योग्य असणं ते सुद्धा तितकंच गरजेचं आहे. जेणेकरून तुमच्यामध्ये ते बदल दिसत आहेत का, किंवा जे आहे ते व्यवस्थित आहे का, हे सुद्धा समजणं तितकंच गरजेचं आहे. तर आपण आता दुसऱ्या डेकमधून सुद्धा बघणार आहे. ही जी डेक आहे ती अमावस्या आणि पौर्णिमा हा 2 काळ दर्शवणारी आहे. अमावस्या आता होऊन गेली, आता आहे पौर्णिमा. पौर्णिमेचा काळ तुमच्यासाठी काय दर्शवते आहे हे आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. येणारी जी पौर्णिमेची काळ आहे, येणारा जो काळ आहे, तो तुम्हाला संदेश देताना दिसतोय. तो मनाची जी भावना आहे किंवा दिल म्हणजे मन, हृदय, काळीज तुमचं म्हणजे मनाची जी भावना आहे ती फ्रेश पाहिजे. पूर्ण चंद्रासारखी, चंद्र जसा चमकणारा एकदम पांढरा शुभ्र असतो, तसंच तुमचं मन सुद्धा पांढरा शुभ्र असलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये काही गोष्टी तुमच्या तशा म्हणजे एकदम निगेटिव्ह काही घडलं नाही पाहिजे तुमच्याकडून. अंत काच हलका होणे. बघा, ह्या महिन्यात किंवा या आठवड्यामध्ये 3 दिवसानंतर किंवा 3 आठवड्यानंतर 3 आठवड्यानंतरची एनर्जी जास्त आहे. 3 महिने. बघा, ही एनर्जी कधीची आहे मी सांगते तुम्हाला. ही आज जर तुम्ही जेव्हा कधी बघाल तिथून 3 महिन्यापर्यंत तुम्हाला स्वतःचं मन हलकं ठेवायचं आहे, हलकं राहायचं आहे. जेणेकरून मनावरती ओझं कोणत्या गोष्टीचं आलं नाही पाहिजे, दडपण कोणत्या गोष्टीचं आलं नाही पाहिजे. असं म्हणजे स्वतःला मेंटेन करून व्यवस्थित हे करायचं आहे. वर्ल्ड महामायेचा संदेश आहे तुम्हाला. पूर्णता, परिपूर्णता, सुसंवाद, एकोपा, समाप्ती, एकत्रीकरण, प्रवास. कार्ड छान आहे तुमच्यासाठी महामाया, किंवा एक चांगली पॉझिटिव्ह एनर्जी आहे. पूर्ण होण्यासारखं काहीतरी एनर्जी तुमच्यामध्ये आहे, किंवा काहीतरी संपतंय, काहीतरी नवीन सुरू होतंय, अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्यामध्ये येताना दिसत आहेत. तर आपण या डेकमधून सुद्धा बघणार आहे की तुमच्यामध्ये हे सगळं जर काही निगेटिव्ह गोष्टी जर काही सुरू असतील तर ते टायमिंग किती आहे त्याचं. टायमिंग किती असू शकतं त्याचं. एंड ऑफ द वीक. यस, ह्या आठवड्या एंड म्हणजे हा आठवड्याचा एंड जेव्हा होणार आहे तेव्हा सगळ्या गोष्टी कुठेतरी संपणार आहेत. गणपती बाप्पांच्या थ्रू किंवा बाप्पांचा संदेश किंवा बाप्पांचा मेसेज काय आहे तुमच्यासाठी, बाप्पा काय सांगू इच्छित तुम्हाला, बाप्पांना काय वाटतंय तुमच्याबद्दल, जेणेकरून तुम्हाला सांगावं असं वाटतंय त्यांना. डिलीट करायचं आहे. जे निगेटिव्ह गोष्टी तुमच्या माइंडमध्ये येतील ते सगळं डिलीट करून टाकायचं आहे. चांगला विचार करायचा आहे, चांगल्या गोष्टींमध्ये राहायचं आहे, चांगल्या माणसांमध्ये राहायचं आहे. चांगली जी लोक वाटतात आपल्याला निगेटिव्ह, सपोज तुम्हाला जर आता वाटलं की ह्या समोरचा व्यक्ती आपल्याला गिल्ट करतोय किंवा आपल्याला फसवतोय, आपल्या विचाराच्या पलीकडचं सगळं आहे असं जर वाटत असेल तुम्हाला, तर तुम्ही तिथून लांब जायचं आहे. ती व्यक्तीसुद्धा आयुष्यातून डिलीट करून टाकायचं आहे. कारण येणाऱ्या पौर्णिमेचा सुद्धा तुम्हाला गायडन्स मी दिलं. त्यामध्ये येणाऱ्या जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघणार तेव्हा तिथून पुढे 3 महिन्यापर्यंत ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. तर श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. 3 तारीख आहे ते तुमच्यासाठी लकी आहे. गुलाबी कलर आहे तो तुमच्यासाठी लकी आहे. पांढरा कलर आहे तो तुम्हाला अशुभ आहे. आणि अशुभ अंक जो आहे तो तुम्हाला 6 अंक आहे, तो अशुभ आहे या आठवड्याचा. तर श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.